विनय एका विमा कंपनीत काम करतो. त्याची कंपनी त्याला ग्राहकांना भेटण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवत असते. त्यामुळे त्याला त्याचं घर एका ठिकाणी ठेवता येत नाही. यावेळी त्याला जवळपास 1 महिन्यासाठी नेपाळच्या एका छोट्या डोंगराळ भागात जावे लागले. त्यामुळे यावेळी त्यांनी पत्नीलाही सोबत घेतले. कुटुंबात फक्त तो आणि त्याची पत्नी राहत होते. विनय आणि त्याची बायको दोघेही नेपाळला निघाले. थंड हवामान होते आणि नेपाळमध्ये खूप बर्फ पडत होता. ते त्यांच्या घरी पोहोचले. घर एका छोट्या गावात डोंगराळ भागात असल्यामुळे घरापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. त्यामुळे दोघेही खूप थकले होते. रात्रीचे 12:30 वाजले होते. तो राहत असलेली इतर सर्व घरे एकमेकांपासून दूर होती. बाहेर जोरदार थंड वारा आणि बर्फही पडत होता. दोघेही आपल्या रजेखाली विसावलेल्या असतानाच अचानकच आपल्या घराचा दरवाजा कोणीतरी वाजवल्याचा भास त्यांना झाला होता. दार ठोठावले आहे. मग त्याला वाटले की जोराच्या वाऱ्यामुळे झाले असेल काहीतरी. त्यामुळे त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. दुसऱ्या दिवशी सकाळी विनय ज्या कामासाठी आला होता त्या कामासाठी निघून गेला. त्याची पत्नी घरी एकटीच होती. घरी बसून आपला वेळ कसा घालवायचा हे तिला समजत नव्हते. म्हणून तिने विचार केला की बाहेर जाऊन काहीतरी पाहून येऊ. बाहेर थंडी होती पण वारा नव्हता. असे म्हणून तिने स्वेटर घातले आणि बाहेर जायला तयार झाली. तिने घराचे गेट उघडताच तिला घराजवळील एका खांबामागे एक लहान मूल उभे असलेले दिसले, जे तिला गुपचूप पाहत असते. विनयच्या पत्नीने त्याला हाक मारली पण तो आला नाही आणि त्याने तेथून पळ काढला. दुसऱ्या दिवशी असाच काहीसा प्रकार घडला होता आणि तो मुलगा पुन्हा तिच्याकडे पाहत होता. यावेळी त्याच्या पत्नीने मुलाला पकडून विचारले की तू इथे काय करतोयस. ते मूल काही बोलले नाही किंवा त्याने काही सांगितले नाही. विनयच्या बायकोने त्याच्या घरची विचारणा केली तरी तो काहीच बोलत नव्हता. शेवटी नाव विचारल्यावर त्याने हळू आवाजात नाव सांगितले. त्याचे नाव सूर्या असे सांगितले आणि मग तेथून पळ काढला. त्याचे वागणे तिला समजले नाही आणि हा प्रकार असाच चालू राहिला. ते मूल रोजच तिच्याकडे खांबाच्या मागून बघत राहिलं. त्या दिवशी रविवारची रात्र होती. दोघेही घरातील चुलीसमोर शेकोटी पेटवून स्वतःला गरम करत होते, कारण बाहेरची परिस्थिती फारच वाईट होती. एवढी बिकट होती की जर कोणी थोडा वेळ बाहेर गेला असता तर त्याला जीव गमवावा लागू शकतो. अचानकच कोणीतरी दार ठोठावले. दोघांनाही पुन्हा वाटले की कदाचित वाऱ्यामुळे हे होत असावे. तेवढ्यातच पुन्हा कोणीतरी दार ठोठावले. यावेळी दार ठोठावल्याचा आवाज स्पष्ट येत होता. हा आवाज ऐकून दोघेही जरा घाबरले. दोघेही नुसतीच एकमेकांकडे बघत होते. अचानकच दाराबाहेरून रडण्याचा आवाज येऊ लागला. तेव्हा विनय मोठ्या आवाजात म्हणाला, कोण आहे. काही वेळ बाहेर आवाज नाही आला, पण नंतर मंद आवाज आला, कृपया दार उघडा, खूप थंडी आहे. हा आवाज लहान मुलाचा होता. तेव्हा विनयच्या बायकोला हा आवाज ओळखीचा वाटला. तिने सांगितले की हा आवाज त्या मुलाचा आहे, जो आपल्या घराजवळ रोज येतो आणि बाहेर उभा राहतो. विनयची बायको म्हणाली की आपण त्याला आत घेऊया. ती दाराकडे धावतच होती. तेवढ्यातच अचानकच तिच्या घरचा फोन वाजला. हा फोन शेजारी राहणाऱ्या एका महिलेचा होता, जिला विनयची पत्नी आज भेटली होती. विनयच्या बायकोने फोन उचलला. तिथून त्या बाईचा आवाज आला, हॅलो, मी तुला सांगायला विसरले होते की तुझ्या घराच्या बाहेर कोणी दार ठोठावलं तर दार उघडू नकोस. विनयच्या बायकोने सांगितले, आताच माझ्या घराबाहेर एका मुलाचा आवाज आला. तेव्हा ती बाई म्हणाली, नाही, अजिबातही दार उघडू नकोस. खरं तर ती आत्मा आहे. इथे जेव्हा कधी जोरदार वादळ आणि थंडी असते तेव्हा सगळ्यांच्याच घरी ती आत्मा जाऊन दार उघडायला सांगते. तो थंडीचे निमित्त करून दार उघडण्याचा प्रयत्न करतो. चुकून जर कोणी दरवाजा उघडला तर दुसऱ्या दिवशी तो बर्फात गाडलेला आढळतो. हे ऐकताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. दाराबाहेर टकटक करणारी व्यक्ती खरोखरच आत्मा आहे असे तिला वाटू लागले.
त्यांनी दरवाजा उघडला नाही. दुसऱ्या दिवशी दोघांनीही शेजाऱ्याकडे जाऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. महिलेने सांगितले की या गावात एक कुटुंब राहत होते. डोंगर कोसळल्यामुळे ते कुटुंब उद्ध्वस्त झाले आणि एकच मूल जिवंत राहिले. तो इतर लोकांच्या घरी जाऊन अन्न मागायचा. एके दिवशी खूप जोरदार बर्फाचे वादळ आले. तो इतर लोकांच्या घराचे दरवाजे ठोठावत होता आणि त्यांना घरात घेण्याची विनंती करत होता. त्याची विनवणी कोणी ऐकली नाही. थंडीमुळे सर्वजण आपापल्या घरात लपून बसले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मुलाचा मृतदेह बर्फात अडकलेला आढळून आला. आजही जेव्हा जेव्हा बर्फाचे जोरदार वादळ येते तेव्हा त्याचा आत्मा प्रत्येकाच्या घरी येऊन विनवणी करतो. हे सर्व ऐकून दोघे आश्चर्यचकित झाले. पण महिनाभराच्या वास्तव्यात त्यांच्यासोबत असे 3-4 वेळा घडले होते. विनयचे काम संपल्यानंतर तो तेथून निघून गेला. पण विनयच्या बायकोच्या मनात नेहमी एक गूढ असायचं की त्या घटनेनंतर ती ज्या मुलाला घराबाहेर रोज पाहायची ते मूल तिला परत कधी दिसलंच नाही.